पुण्यात लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस निरीक्षकाच्या हप्तेखोरीला कंटाळून एका बार मालक असलेल्या तरुणाने पोलीस ठाण्यातच स्वतःला पेटवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। दरम्यान पुढे संपूर्ण बातमी पाहण्याआधी AM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा। त्रासलेल्या बार मालकाने स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला रोखल्याने मोठी दुर्घटना टळली। ही घटना सोमवारी दुपारी घडली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सत्यम गावडे असं स्वतःला पेटवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचं नाव आहे। सत्यम गावडेचा वाघोली येथे बार असून तो नियमानुसार रात्री 1:30 नंतर बंद करणं गरजेचं असताना हा बार रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याचं सांगून महिनाभर बार बंद ठेवावा लागेल अशी तंबी लोणीकंद पोलीस ठाण्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली। एवढंच नाही तर त्याला पोलीस आयुक्तांचे आदेश आहेत असं देखील सांगण्यात आले आणि बार बंद ठेवावा लागेल असं म्हणत एका महिला अधिकाऱ्याने दमबाजी केल्याचा आरोप देखील सत्यम गावडे या तरुणाने केला। बार जर महिनाभर बंद ठेवला तर आर्थिक नुकसान होण्याच्या भीतीने या तरुणाने लोणीकंद पोलीस ठाण्याच्या बाहेरच स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेतले। दरम्यान या ठिकाणी उभे असणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याला हे वेळीच लक्षात आल्याने त्याने तातडीने सत्यमला रोखल्याने दुर्घटना टळली। या घटनेचा व्हिडिओ सत्यमच्या मित्राने मोबाईलमध्ये काढले, मात्र पोलिसांनी त्याचे मोबाईल जप्त करून सर्व व्हिडिओ डिलीट केल्याचा आरोप पीडित तरुणाने केला। हा बार मालक तरुणांकडून हप्ता म्हणून पोलीस दर महिन्याला पैसे घेत होते असा आरोप देखील या तरुणाने केलाय। गेल्या 2 महिन्यापासून हा हप्ता पोलीस वाढवून मागत होते, मात्र तो दिला नसल्याने पोलीस त्रास देत असल्याचं देखील या तरुणाचं म्हणणं आहे। पोलीस रात्री बेरात्री येऊन दुकानातील कर्मचाऱ्यांना घेऊन पोलीस ठाण्यात डांबून ठेवत होते, खोटे खटले दाखल करत होते। एवढंच नाही तर हॉटेल बंद करण्याची धमकी देखील देत होते। तब्बल 2 महिन्यापासून हा प्रकार सुरू होता। सोमवारी मध्यरात्री 1च्या सुमारास महिला पोलीस अधिकारी त्यांच्या दुकानात एक बंद असलेले दुकान त्यांनी उघडे करण्यास सांगितले। त्यानंतर ही 2 नंतर बार सुरू का ठेवतो असं म्हणत त्याला हॉटेल बंद करण्याची धमकी दिली। त्यामुळे कंटाळून हे पाऊल उचलल्याचं त्या तरुणाचं म्हणणं आहे। या संदर्भात पोलिसांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असताना त्यांच्याकडून उत्तर मिळालं नाही।